नमस्कार मित्रांनो. हे बघा, पैशासाठी कोण काय करीन याचा आजकाल काही नियम नाही राहिला. आता एखादा व्यक्ती रस्त्याने जात असेल आणि त्या व्यक्तीला स्वतःच्या गाडीत बसून पुढे नेऊन ती गाडीच पेटवून देण्याचा कार्यक्रम करणारा एक बहादर, आणि केले कशासाठी, आणि स्वतःच्याच मरणाचा बनाव करून ती पॉलिसी मिळवण्याचा प्रयत्न एका बहादरानं लातूर जिल्ह्यात केलेला आहे. त्या बहादरानं स्वतःची 1 कोटीची पॉलिसी काढली. स्वतःच्या डोक्यावर 57 लाख रुपयाचं कर्ज होतं, आणि असाच रस्त्यानं जात असताना त्यानं आणि एका वाटसरूला आपल्या गाडीमध्ये बसून त्याला गाडी सहितच जाळून टाकलं. मित्रांनो, अशा घटना आजकाल वारंवार काही पण घडायला लागल्यात. त्यामुळं या गोष्टीवर विचार करणं ही काळाची गरज आहे. कारण पैशासाठी कोण काय करील याचा काही भरोसाच नाही राहिलेला. तुम्ही बघत असताल कुठं काही घटना घडायला लागल्यात, आणि त्यामध्येच ही लातूर जिल्ह्यातील घटना. त्या बहादरानं स्वतःच्या कर्जासाठी दुसऱ्याचा जीव घेतला. म्हणजे किती निर्दयी म्हणावं तो. औसा तालुक्यातील वानवडा पाटी ते वानवडाच्या दरम्यान एक गाडी पेटलेली होती, आणि गाडी पेटलेली आहे कळाल्याच्या नंतर औशाचे पोलीस तिथं पोहोचले. बघितलं तर गाडीमध्ये एक व्यक्ती जळालेल्या अवस्थेत त्यांना सापडली, आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या हातातलं कड पाहून त्या गाडीचा नंबर बघून ती गाडी कोणाच्या नावावर हे बघण्यात आलं, आणि त्यानंतर ती कार बळीराम गंगाधर राठोड व्यक्तीच्या नावावर निघाली. आणि त्या व्यक्तीने सांगितलं की ही गाडी मी वापरत नाही, तर माझा मेवना गणेश चव्हाण वापरतो, जो औशाला राहतो विठ्ठल नगर मध्ये. आणि मग त्याचा तपास करण्यात आला. मग त्यानंतर त्याच्या घरच्याला कळवण्यात आलं, आणि मग त्यांनी सांगितलं की तो 2 दिवसापासून म्हणजे 13 डिसेंबर पासून रात्री 10 वाजता मित्राला लॅपटॉप नेऊन देतो म्हणून जो गेलाय, तर तो आजूका आलेला नाही. आणि त्यानंतर त्या गाडीतला जो काही सांगाडा होता त्या गणेश चव्हाणच्या घरच्यांनी सांगितलं की तो आमचाच आहे, गणेश चव्हाण आहे. आणि मग पोलिसांनी तो सांगाडा फक्त पुरण्याच्या अटीवर त्यांच्या स्वाधीन केला. त्याला जाळू नका म्हणून त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्यांची चक्र फिरवली आणि त्यांनी गणेश चव्हाणचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आता त्या गाडीच्या घटनास्थळावरील पुरावे, त्यानंतर त्याचे मोबाईल चॅटिंग असतील, या माध्यमातून गणेश चव्हाणचा शोध लागला, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणेश चव्हाण सापडला. आता त्याला पकडल्याच्या नंतर त्यानं स्वतःहून कबूल केलं की हो, मी माझ्या 57 लाख रुपयाचं कर्ज होतं म्हणून 1 कोटी रुपयाचा विमा काढला, आणि त्यामध्ये स्वतःचाच मरणाचा बनाव केला, आणि त्या वाटानं जाणाऱ्या व्यक्तीला मी आपल्या गाडीत बसवलं आणि त्याला कार्यक्रम करून टाकला. त्यामुळं कुठं रस्त्यानं जाताना कोणी जर आपल्याला गाडीत बसा म्हणलं तर बसावं का नाही. कारण बरेच जण रस्त्यानं चालताना मोटरसायकलवाल्याला हात देतात, एखाद्या गाडीला हात देतात, आणि मग त्या गाडीमध्ये बसावं का नाही हा सुद्धा आता प्रश्न पडायलाय. म्हणजे असे काही बहादर लोक आहेत की पैशासाठी काय करतील याचाच भरोसा नाही, आणि त्यानं स्वतःचा बनाव केला, आणि शेवटी आता स्वतःच अडकला.